नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत. याच्यावरती मागे पण एकदा मी व्हिडिओ केला होता, तरी पण काही ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई आम्ही स्वामींची सेवा करत असतो, पण सेवा करत असताना खूप कंटाळा येतो, खूप जांभई येते, म्हणजे झोप येते आणि सेवा करावीशी वाटत नाही किंवा सेवा करायला बसलं की ती म्हणजे आधी वाटतं की सेवा करायची आहे पण सेवा करायला नेमकं बसलं की म्हणजे ती करावीच वाटत नाही किंवा जरी आपण बळजबरी सेवा करायला घेतली तरी मनात वाईट विचार येतात, अश्लील विचार येतात. म्हणजे कधी एकदा सेवा पूर्ण होते आणि मी इथून उठतो आहे असं आपल्याला होतं. सेवेत मन लागत नाही किंवा सेवा पूर्ण होत नाही. तर अशा आणि सेवा करत असताना म्हणजे एखादा आपण संकल्प केला आणि ती सेवा चालू केली आजपासून उद्यापासून आणि काहीतरी अडचणी येतातच आणि ती सेवा पूर्ण होत नाही. तर असं का होतं? आमचं कुठे काही चुकतं का? आम्ही कोणते नियम पाळत नाही का? तर काय कारण आहे याच्यामागं आणि याच्यावरती काय उपाय आहे? तर आज त्याच्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुमच्या बाबतीतही असं घडत असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या बाबतीतही हे घडत होतं आधी. मी याच्यावरती काय उपाय केला तो उपायसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही कराल तर ह्यातली एकही गोष्ट तुमच्यासोबत घडणार नाही आणि तुम्ही जी सेवा करताय ती 100% नव्हे 101% तुमची पूर्ण होईल आणि त्याचा अनुभव पण तुम्हाला येईल. असा उपाय आहे. उपाय अगदी साधाच उपाय आहे, पण तो उपाय जर तुम्ही कराल तर नक्कीच या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून दूर होतील. तर बघा, सगळ्यात पहिले ताई स्वामींची सेवा करताना असं का होतं? बघा, आपले महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. तुम्ही कोणतीही सेवा करत असताना बाकीची आपण देवपूजा वगैरे छान करतो त्यावेळी आपल्याला काय होत नाही किंवा असं देवपूजा करताना कंटाळा वगैरे येत नाही. देवपूजा आपण छान आंघोळ करून छानपैकी फ्रेश होऊन आपण छानपैकी देवपूजा करतो. घरातली कामं करताना आपल्याला कंटाळा येत नाही किंवा मनात वाईट विचार येत नाहीत, अश्लील विचार येत नाहीत. आपण छानपैकी सगळी घरातली कामं करत असतो. मग सेवा करायला बसल्यावरच असं का होतं? तर बघा, सेवा ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करत असतो त्यावेळी सेवा हे आपले भोग आणि प्रारब्ध कमी करत असतात, लक्षात घ्या. आणि महाराज नेहमी सांगतात की आपण सेवा कशासाठी करतो? आपल्या आयुष्यातले भोग कमी करण्यासाठी किंवा आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपण एका समस्येत अडकलो आहे ती समस्या दूर होण्यासाठी, तुम्हाला नोकरी लागण्यासाठी, विवाह, संतती, जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सेवा करत असतो. मग ती इच्छा आपली पूर्ण का होत नसते किंवा त्यामध्ये अडथळे काय येत असतात? कुठेतरी आपल्या गेल्या जन्मीचे किंवा जन्मजन्मांतरीचे भोग आपल्या आडवे येत असतात. आपल्याला जर पितरांचा दोष असेल तर तो आडवा येत असतो. घरात काही दोष असतील तर ते दोष आडवे येत असतात. या सगळ्यामुळे ती इच्छा किंवा कुलदेवीची जर तुमच्याकडून सेवा घडत नसेल तर कुलदेवीसुद्धा म्हणजे त्या अधिकारामध्ये असते. ह्या सगळ्या इच्छा पूर्ण न होण्यामागे ते सुद्धा कारण असतं. कुलदेवीचा मान सन्मान आपण केला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात म्हणजे तुमच्याकडून घडत नसतील तर ह्या गोष्टी पूर्ण व्हायला वेळ लागतो. म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण व्हायला वेळ लागत असते. मग हे भोग, हे प्रारब्ध, हे आता ताई आम्ही सगळ्यांसंग चांगलंच वागतो किंवा कुणाशीच वाईट वागत नाही, मग आमच्याच बाबतीत असे सतत दुःख अडचणी काय येतात आणि आम्ही सेवा पण करतो पण त्याचा काही परिणाम पण होत नाही. तर बघा, तुम्ही जरी या जन्मी सगळ्यांसंग चांगले वागत असला तरी हे काही जे भोग आहेत, हे जे काही प्रारब्ध आहेत ते तुमच्या गेल्या जन्मीचे असतात. जन्मजन्मांतरीचे भोग आपण भोगत असतो आणि ज्यावेळी आपले ते भोग संपतील आणि ही सेवा तुमच्याकडून करून घेत असतात ते महाराज असतात. आणि ज्यावेळी आपण एखादी सेवा करायला घेतलो ती आपली इच्छा नसते, कुठेतरी आपल्याला ती वेळ आपली जवळ आलेली असते की आपले भोग संपण्याची वेळ आलेली आहे म्हणून आपण सेवा करायला घेतलेलो आहे. या आधी बरं आपल्याला आठवलं नाही सेवा करायची आहे, हे मग इच्छा आहे ते आहे. आत्ताच का आठवलं आणि आत्ताच आपल्या मनात आलं की मला सेवा करायची? ती तुमची इच्छा नसते, ती महाराजांची इच्छा असते. महाराजांनी ठरवलं की आता याची वेळ आलेली आहे आणि ते आपल्याकडून सेवा करून घेत असतात. पण सेवा करत असताना ज्या काही अडचणी येतात, जे काही समस्या येतात, त्या समस्या काय येतात? बघा, महाराज आपल्याला एका अर्थी बळकट करत असतात, एका अर्थी मजबूत करत असतात. माझा भक्त हा कुठल्याही संकटाला तोंड द्यायला तयार असला पाहिजे म्हणून त्या अडचणी, सेवा करत असताना अडचणी येत असतात. आणि अडचणी आल्या ना की समजायचं महाराजांचं कार्य चालू झालेलं आहे, महाराजांची लीला चालू झालेली आहे.
आणि ज्यावेळी ही लीला चालू होते त्याचवेळी अशा घटना घडत असतात आणि महाराज बघत असतात की हा डगमगतो का, हा घाबरतोय काय. आणि महाराजांचं वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून सेवा करताना कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरीसुद्धा सेवा ठामपणे करायची. अगदी घाबरायचं नाही, काय नाही काय नाही. कितीही काही झालं तरी सेवा मध्ये सोडायची नाही, कारण महाराज आपली परीक्षा घेत असतात. महाराज आपल्याला मजबूत आणि बळकट करत असतात आणि ती सेवा करत असताना आपण म्हणजे ठामपणे करायचे. भले आपण ठरवायचं, डोक्यात ठेवायचं, कितीही अडचणी येऊ, कितीही मला झोप येऊ, कितीही जांभई येऊ, कितीही मनात घाणेरडे वाईट विचार येऊत, मी माझी सेवा सोडणार नाही. आता ह्या गोष्टी का, आता हे पहिलं कारण झालं की ह्या अडचणी संकट काय येतात तर महाराज आपल्याला आपले बळकट, माझ्या भक्ताला मी बळकट बनवणार आहे. येणाऱ्या पुढच्या आयुष्यात भलं मोठं कितीही संकट येऊ, महाराज तर आपल्यासोबत असणारच आहेत, पण ते संकटाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला ते तयार करत असतात महाराज. म्हणून हे संकट आपल्या समोर येत असतात. आणि बघा, ती संकट जरी आली तरी त्यातून आपण बाहेर देखील पडतो का, तर महाराज आपल्यासोबत असतात. आणि ते संकट फक्त आपल्याला एक निमित्त मात्र असतं, त्याच्यावरती उपाय महाराजांनी आधीच ठरवलेला असतो. पण महाराज बघतात की हे संकट जर त्याच्यापुढे नेऊन टाकलं तर हा घाबरतो काय, किंवा माझी सेवा अर्धवट सोडतो काय, किंवा असं महाराज आपली परीक्षा घेत असतात. म्हणून संकट आलं तरी घाबरायचं नाही, त्या संकटाला तोंड द्यायचं. महाराज माझ्या पाठीशी आहेत असा विश्वास ठेवायचा आणि सेवा करायची. ते संकट कधी आपल्या आयुष्यातून निघून जाईल हे तुम्हालाही कळणार नाही, लक्षात घ्या. हे झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सेवा करत असताना झोप येणे, जांभई येणे किंवा वाईट विचार मनात येत असतील, सेवा पूर्ण होत नसेल किंवा सेवा करायला बसल्यानंतर म्हणजे म्हणतो ना की ती सेवा करावीशी न वाटणे, ह्या गोष्टी तुमच्या सोबत घडत असतील तर असं का होतं. बघा, सगळ्यात पहिले तर आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती असतात जे सगळे चांगलेच असतील असं नाही, आपले हितशत्रू पण असतात. आपल्या घरामध्ये, आपल्या घरावर, आपल्यावर कोणी म्हणजे वाईट शक्तींचा प्रभाव असेल तुमच्या घरावरती, तुमच्या घरात निगेटिव्हिटी असेल, कणीबाधेचा प्रयोग झाला असेल किंवा काही बाधा तुमच्यावरती घरात असेल, नकारात्मकता जर तुमच्या घरात असेल तर ती नकारात्मकता तुम्हाला सेवा करू देत नाही, लक्षात घ्या. म्हणून सेवा पूर्ण करणं हे महत्त्वाचं काम आहे. ती नकारात्मकता जी असते, ती निगेटिव्हिटी जी असते, तिचं वर्चस्व तुमच्या घरात ठेवायचं असतं. आणि तसं का करायचं असतं तर बघा, सेवेने आपली ती निगेटिव्हिटी आहे ती दूर होत असते. त्याच्यामुळे ती आपल्याला सेवा करून देत नाही. आणि म्हणून आपण सेवा करायला बसलं ना की बघा, ती एकदा गेली तर पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येणार. सेवा जर आपल्या हातून घडत असेल तर तिचं वर्चस्व कमी होणार, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात टिकून राहणार. म्हणून ज्यावेळी सेवा आपण करतो त्यावेळी मनात जांभई येणे, झोप येणे, मन न लागणे हे निगेटिव्हिटीचं एक लक्षण आहे. निगेटिव्हिटी जी आहे ती तुम्हाला सेवा करून देत नाही, कारण तिचं वर्चस्व तुमच्या घरात ठेवायचं असतं. म्हणून आपण ठरवायचं की असं आपल्यासोबत घडतं आहे तर हे कुठेतरी निगेटिव्हिटीचं लक्षण आहे. आणि असं तुमच्यासोबत घडत असेल तर एक ठाम निश्चय करायचा की कितीही मला सेवा करताना झोप आली, जांभई आली, घाणेरडे अश्लील विचार मनात आले तरीही मी माझी सेवा सोडणार नाही. आता माझ्या मनात एखादा विचार, सेवा करायला मी बसलो, माझ्या मनात एखादा विचारला, आपण काय करतो, लगेच त्याच्याशी गप्पा मारत बसतो. तो विचाराला म्हणजे आपल्या मनात एखादा विचार येतो, बाबा तू काय करत असेल असं तसं. आपण इथं तर पुटपुटत असतो, सगळं बडबडत असतो, जपमाळ वडत असतो, सगळं करतात. पण मन आपलं कुठंतरी सैरभैर गेलेलं असतं, दुसरीकडे असतं, कोणाचा तरी विचार करत असतं. मग हे काय होतं, आपण त्याच्याशी गप्पा मारतो त्या विचारांशी आणि आपली सेवा तोंडाने चालू असते पण मनाने सेवा आपली घडत नसते. आपण त्या सेवेत नसतो, लक्षात घ्या. म्हणून कितीही काय झालं तरी त्या विचारांशी, त्या अश्लील विचारांशी, त्या वाईट विचारांशी गप्पा मारायच्या नाहीत, त्यांना इग्नोर करायचं आणि सेवेत मन ठेवायचं. कितीही या तुम्ही गप्पा मारा, मी तुमच्याकडे लक्ष देणार नाही, ठीक आहे, असं आपण ठामपणे ठरवायचं. आणि कितीही प्रयत्न करून जरी म्हणजे आता आपण जरी ठरवलं तर कितीही प्रयत्न करून जरी त्या गोष्टी घडायला लागल्या म्हणजे सेवेत मनच लागत नाही तर काय करायचं, एक उपाय करायचा तुम्हाला सांगते. सेवा करत असताना तुम्ही कोणतीही सेवा करा, मग स्वामीचरित्र वाचा, तारक मंत्र म्हणा, नामस्मरण करा, कोणतीही सेवा करा, ती सेवा मोठ्याने करायची. मोठ्याने करायची म्हणजे काय, आता तुम्ही तारक मंत्र म्हणताय, तारक मंत्र ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी तुम्ही मनातल्या मनात जर म्हणत असाल तर तो तारक मंत्र तुम्ही मोठ्याने म्हणायचा. म्हणजे निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा, अतर्क्य अवधूत हे स्मृतृगामी, अशक्य शक्य करतील स्वामी.
असं मोठ्याने म्हणायचं. आणि ज्यावेळी असं मोठ्याने तुम्ही म्हणाल ना, 2 मिनटं व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही असं म्हणून बघा. तुम्हाला वाटेल की हां बाबा माझ्याकडून सेवा घडते. तर असं मोठ्याने म्हणायचं. मोठ्याने म्हणल्याचा काय फायदा होईल, जे काही तुमच्या मनात वाईट विचार येत आहेत ते येणार नाहीत. तुमचाच आवाज तुमच्या कानावरती पडत राहील आणि जे काही तुम्ही म्हणताय त्याचे पॉझिटिव्ह वाईब्स किंवा लहरी तरंग शक्ती ज्या आहेत त्या तुमच्या घरात देखील पसरतील आणि घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल आणि तुमची सेवा देखील पूर्ण होईल, घर देखील पॉझिटिव्ह राहील, यात काही शंका नाही. लक्षात घ्या, घरात एखादा नास्तिक व्यक्ती असेल तर त्याच्या कानापर्यंतसुद्धा हे जाईल, कुठेतरी त्याच्यातसुद्धा बदल घडेल, इतकी प्रभावी ताकद या उपायामध्ये आहे, या सेवेमध्ये आहे. म्हणून जी पण सेवा करताय ना, तर स्वामींचं चरित्र वाचताय ना, तर ते पण अध्याय मोठ्याने वाचा. मनातल्या मनात आपल्याला वाचायची सवय असते, पण नाही, मोठ्याने वाचायचे, म्हणजे ॲटलिस्ट आपल्या कानाला तरी ते ऐकू येईल असं वाचायचं. ठीक आहे, हा उपाय तुम्ही करून बघा. जर तुमच्या बाबतीत झोप जांभई, सेवा करायला बसल्यावर झोप जांभई, मनात काय विचार, नको ते विचार किंवा सेवा करावीशी न वाटणे, ह्या गोष्टी जर घडत असतील तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. आणि या उपायामागचं काय कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं. आणि सेवा करत असताना अडचणी काय येतात हे पण सांगितलं. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई असंच आमच्यासोबत होतं, नेहमी असं होतं, कुठलीही सेवा करा, सेवाच पूर्ण होत नाही, मग काय करू, मग आमच्या इच्छा कशा पूर्ण होणार. बघा, इच्छा पूर्ण व्हायला एखादी सेवा तुमच्या हातून घडते ती महाराजांचीच इच्छा, हे पहिलं डोक्यात ठेवायचं. आपल्या हातून सेवा घडते ना, ही महाराजांची इच्छा आहे, कुठेतरी महाराजांची लीला चालू झालेली आहे. पण ती सेवा करत असताना अडचणी येत आहेत, संकटं येत आहेत, समस्या येत आहेत, पण त्यातून पण तुम्ही बाहेर पडताय, त्या समस्या आल्या तरी पण त्यातून बाहेर पडताय, ही कुठेतरी महाराजांची देणगीच आहे. लक्षात घ्या, महाराजच आपल्याला त्यातून तारत आहेत. भले संकट येत आहेत पण महाराज तुम्हाला त्या संकटांशी लढण्याचं बळ देत आहेत. एक असं नसतं की पी हळद आणि हो गोरे, ते हळद दळण्यासाठी सुद्धा आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. नाहीतर सेवा केली आणि लगेच तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण झाली असं होत नाही. त्याच्यासाठी काहीतरी आपल्या पण स्ट्रगल पाहिजे. महाराज आपली परीक्षा घेणारच आणि महाराज हे मर्जीचे मालक होते, ते आपली परीक्षा बघणारच, पण त्यांच्या परीक्षेत खरं उतरणं हे आपलं काम आहे. लक्षात घ्या. म्हणून सेवा करत असताना, आणि मी एक सांगू का, तुमच्या आयुष्यात जे काही भोग आहेत ते भोग भोगल्याशिवाय तुम्हाला तुमचं काहीच मिळणार नाही. महाराज स्वतः सांगतात की तुझे भोग भोगल्याशिवाय मी काही करू शकत नाही, तुझे भोग तुला भोगायचेच आहेत. आणि ज्या दिवशी आपले भोग संपतील त्या दिवशी महाराज इतकं भरभरून देतात की आपल्याला मागायची पण काही गरज लागत नाही. पण हे भोग जे आहेत ते आपल्याला सेवेने संपवायचे असतात. म्हणून सेवा करत असताना एक लक्षात ठेवायचं की सेवा निःशंकपणे करायची, विश्वासाने करायची, श्रद्धेने करायची. भले सेवा करत असताना अडचणी आल्या तरी डगमगायचं नाही, अजिबात भ्यायचं नाही, घाबरायचं नाही, काय नाही. महाराजांच्याकडे बघायचं, महाराज आहेत असं मनात ठाम विश्वास ठेवायचा. आणि एकच डोक्यात ठेवा, तुम्ही कितीही संकट येऊ, दुःख येऊ, आयुष्यात कितीही कठीण काळ येऊ, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत असं ठामपणे विश्वास ठेवायचा. जगाच्या पाठीवर कुठलंही मोठं संकट येऊ, ते महाराजांच्यापेक्षा संकट मोठं नसतं. आपले महाराज ब्रह्मांडाचे नायक आहेत, ते संकट महाराजांच्या पुढे एवढं असतं. लक्षात घ्या. म्हणून फक्त धीर धरायचा, विश्वास ठेवायचा आणि सेवा कंटिन्यू करायची, सेवा चालूच ठेवायची. सेवा अर्धवटमध्ये सोडायची नाही, काय नाही, सेवा चालू ठेवायची. ठीक आहे. तर असं हे त्यामागचं महत्त्व आहे आणि हे त्यामागची कारणं आहेत, गोष्टी आहेत. आणि हा उपाय तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला तुमची सेवा पूर्ण होईल. ज्या काही सेवा करताना वाईट विचार वगैरे येतात ते येणार नाहीत आणि सेवेचा अनुभव पण तुम्हाला येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांच्यावरती विश्वास ठेवा. विश्वासाने जग जिंकता येतं. लक्षात घ्या. आणि आपले महाराज तर फक्त म्हणजे त्यांना आपल्याकडून दुसरं काही नको आहे हो. त्यांना पैसा नको, तुमचे पेढे नको, तुमचे नारळ नको, तुमची शाल, सोनं नाणं, त्यांना काही नको. फक्त त्यांना आपण देणारे कोण हो, त्यांना ते ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांना फक्त निस्वार्थी सेवा पाहिजे, तुमच्या मनातला भक्तिभाव पाहिजे, एवढंच त्यांना पाहिजे. नाहीतर एखाद्या वेळेस आपण म्हणतो की महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा, मी तुम्हाला हे अर्पण करेन, असं नसतं. महाराजांना आपण देणारे कोणीही नाही आहे. लक्षात घ्या. तर फक्त द्यायची असेल तर त्यांना तुमची निस्वार्थी सेवा द्या, तुमचा विश्वास द्या, तुमची भक्ती द्या, आणि हेच महाराजांना पाहिजे आहे. चला, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.